आणि यानंतरची एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी आहे पुण्यातल्या शिरूरमधून। त्याचं झालं असं की शिरूरमध्ये आईनं आपल्या पोटच्या 6 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे। प्रियकराच्या मदतीनं आईनं पोटच्या लेकाला संपवलंय आणि या आईचं हृदय इतकं रागीट असेल कारण मुलाचा हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याचा तिनं बनाव रचला आणि पोलिसांच्या सगळा हा जो प्रकार आहे तो त्यांच्या लक्षात आला आणि आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। सध्या शिरूरमध्ये आईनं आपल्या पोटच्या 6 वर्षांच्या लेकाची हत्या केली। हे कृत्य करताना तिचं मन जराही पलटलं नाही, मात्र ज्या लेकाला 9 महिने आपल्या पोटामध्ये वाढवलं त्याच लेकाची हत्या प्रियकराच्या मदतीने केली आणि नंतर या मुलाला हृदयविकाराचा झटका आला असा बनाव या आईनं आणि तिच्या प्रियकरानं रचला आणि त्यानंतर पोलिसांचा सगळा प्रकार जो आहे तो सगळा लक्षात आला आणि या आईला पोलिसांनी अटक केली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी अमोल दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, आपण बघतोय की आपल्या पोटच्या लेकाची आईनंच हत्या केलेली आहे, काय माहिती आहे सध्या पोलिसांकडून, कसा तपास सुरू आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की समाजामध्ये चाललेल्या विकृत घटनेचा खरं तर किळसवाना आणि समाजातील धक्कादायक प्रकार समोर येत आहे। तो पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुरुळी या ठिकाणी घडलेली घटना आहे। आरोपी महिला बशीर शेख हिने खरं तर तिचा प्रियकर राम केजवाड याच्या मदतीने त्याच्यासोबत प्रेमाचे संबंध होते। 6 वर्षाचा तो मुलगा होता। हा त्यांच्या प्रेमाच्या संबंधामध्ये अडथळा ठरत होता। याच कारणावरून 4 एप्रिल 2026 रोजी या दोघांनी संगनमत करत खरं तर बाथरूम मध्ये पाण्याच्या बाटलीत डोकं बुडवून त्याला भिंतीवर जमिनीवर आपटून त्याचे क्रूरपणे हत्या केल्याच्या माहिती समोर येत आहे। पुरावा नष्ट करण्यासाठी लावलेला रचलेला सापळा खरं तर समोर आलेला आहे। त्यानंतर लपवण्यासाठी आरोपींनी ही सर्व घटना नैसर्गिक रूपाने देण्याचा प्रयत्न केला। आरोपी एका गाडीतून परळी या ठिकाणी असणाऱ्या धरमपुरी नक्कीच अमोल, त्यामुळे एकंदरीतच अतिशय ही विकृत घटना आहे। मायलेकाच्या या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।